नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. मी निघालो हैदराबादला. तर आता विरारवरनं ट्रेन पकडली आहे दादरसाठी. तर गाईज मी दादरला पोचलो आहे. ट्रेन पकडली आहे. ट्रेनचं नाव देवगिरी एक्सप्रेस आहे. तर मला लेट झाला म्हणून काही बसायला भेटणार नाही वाटतं. जराही अजून लेट झालं असतं तर ट्रेनच सुटली असती गाईज. प्लॅटफॉर्मवर उड्या मारत आलो इथं. कशी तरी ट्रेन पकडली, जाम लेट झालेला. तर बघूया बसायला भेटतं की नाही. जाम गर्दी आहे बघा, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. बघूया. तर आज सकाळचे 6 वाजले तेव्हा जेव्हा मला बसायला भेटलंय बघा तुम्ही. हालत खराब झाली गाईस, काय बोलू, जाम हालत खराब झाली. तर गाईस रात्रभरापासून काय खाल्लं नव्हतं म्हणून तर सकाळी समोसा घेतला 6 वाजता. तर गाईस ट्रेनमध्ये बसून जाम कंटाळा आलाय. माझ्या बाजूवाल्या पण हैदराबादचेच आहेत, त्यांना पण हैदराबादला जायचं आहे. ट्रेन एवढी लेट आहे काय सांगू गाईस. आम्ही दुपारी 2:30 वाजता पोचणार होतो, आता वाजले 3:30 तरी आम्ही पोचलो नाही. अर्ध्या रस्त्यात पण नाही पोचलो आम्ही. आणि त्यात एक माझा शॉर्ट झालाय. गाईस तुम्ही इथे आल्यात ना तर खूप लक्ष द्या आपल्यावरती, कारण की ते चोऱ्या होतात. माझ्या पर्समधून पैसे आणि तिकीट चोरीला गेलेत गाईस, काय सांगू मी तुम्हाला. आणि ते नशीब त्या TCने जाम मोठा फटका बसला असता गाईस मला, जर TCने चेक केलं असतं, पण वाचलो मी. तर गाईस संध्याकाळचे 5:30 वाजल्या, अजून आम्ही पोचलो नाही. मला जाम कंटाळा येत होता म्हणून मी बेबीसोबत खेळायला लागलो. बारकी बेबी, टाइमपास झाला थोडासा तिच्यासोबत खेळत गेलो. तर काही चिमुकले आले, मला कंटाळा आलेला, तर मी बाहेर सनसेट बघायला लागलो. बघा 5:45 वाजले, बाहेरचा सनसेट किती सुंदर दिसतंय. तर गाईस फायनली मी हैदराबादला पोचलोय. जाम लेट झाला, दुपारी 2:30 वाजता पोचणार होतो, ते 7:30ला पोचलोय. जाऊ द्या, ट्रेनवाला वाटतं नवीन होता म्हणून लेट झाला. तर रात्रभर झोपलो नाही मी गाईस. तुमच्यासोबत कधी असं झालंय का, मला कमेंटमध्ये सांगा गाईस. गाईस हे बघून मला थोडा जीवात जीव आला की फायनली मी पोचलोय. तर गाईस मी रिक्षात बसलोय, घराकडे निघालोय. भेटूया पुढे, बाय बाय, गुड नाईट.